खरंच वास्तुशास्त्राचे मूळ ग्रंथ काय सांगतात? भाग 11. तर मित्रांनो, आज आपण एका अतिशय महत्वाच्या विषयावर आज चर्चा करणार आहोत आणि तो विषय म्हणजे आय आणि व्यय. तर मित्रांनो, आपली वास्तू किंवा घर आपणास लाभदायक आहे का नाही हे पाहण्यासाठी आय व्ययाचा विचार वास्तुशास्त्रामध्ये केलेला आहे. तर आय म्हणजे काय हो? तर आय म्हणजे लाभप्रद आणि व्यय म्हणजे काय? तर व्यय म्हणजे हानिप्रद. या संदर्भात वेगवेगळ्या ग्रंथात वेगळे विचार जरी मांडलेले असले तरी मानसारम आणि मयमतम या ग्रंथामध्ये मात्र बऱ्यापैकी एक वाक्यता दिसते. रामदैवज्ञकृत मुहूर्त चिंतामणी, विश्वकर्मा प्रकाश, बृहत संहिता इत्यादी ग्रंथामध्ये क्षेत्रफळ म्हणजे लांबी रुंदीच्या आधाराने मापे घेऊन आयादी विचार मांडलेले आहेत. मानसारम अध्याय 9 मध्ये वास्तूची लांबी गुणिले 8 भागिले 12 बरोबर बाकी राहणारी संख्या म्हणजे आय. व्ययाचं गणित मांडताना वास्तूची रुंदी गुणिले 9 भागिले 10 बरोबर बाकी राहणारी संख्या म्हणजे व्यय. आय आणि व्यय समान असेल तर ती जागा सर्वोत्तम समजावी. तसेच आय हे व्ययापेक्षा अधिक आहे अशी जागा सुद्धा मित्रांनो तू शुभ समजावी. पण मित्रांनो, अग्निपुराण अध्याय 65 श्लोक क्रमांक 5 आणि 6 मध्ये आईचे मताधिक्य असूनही विषम गुणधर्म मानतात. पण ज्या भूमीचा आय आणि व्यय समान आहे त्या वास्तूची स्थिती सर्वोत्तम सांगितलेली आहे. मित्रांनो बघा, आपण जर साधे उदाहरण घ्यायचे म्हटले तर आपण जे रोज नित्य भोजन घेतो त्याचं पचन होऊन विसर्जन होणे आवश्यक आहे. म्हणजे ते पोटात तसे जर पडून राहिले आणि त्याचं विसर्जन झाले नाही तर ते उत्तम आरोग्याचं लक्षण मानले जात नाही. त्याप्रमाणे आय व्यय समान असणे सर्वात उत्तम आहे असे अग्निपुराणकार सांगतात. आता आय आणि व्यय किती हाताच्या किंवा कोणत्या घराला पाहावे यासाठी मुहूर्त मार्तंड या ग्रंथात नारायण दैवज्ञ म्हणतात 32 हातापेक्षा लांब 4 दिशेला द्वार असलेले गवती असलेले घर व तंबू इत्यादीसाठी आय व्यय पाहण्याची आवश्यकता नसते. तर आय व्यय पाहण्यासाठी कोणत्या साधनाचा वापर केला जातो? तर आय व्यय पाहण्यासाठी जी मापे घेतली जातात ती मोजपट्टी अथवा मीटरपट्टीने घ्यायची नसून त्यासाठी स्वामी हस्त प्रमाण म्हणजे त्या जागेचा मालक, मालकीन अथवा ज्येष्ठ पुत्र यांच्या हाताचे माप, अर्थात हाताच्या कोपरापासून अनामिकेचे टोक किंवा मध्यमेचे टोक येथपर्यंत माप घ्यायचे असते. सर्वसाधारण मित्रांनो ते माप 1.25 ते 1.5 फूट असते. आता बघा, माझ्या हाताचे जर माप घेतले तर 1 फूट आणि वरती सर्वसाधारण 5 इंच भरतात. धन्यवाद.